तर सामाजिक लोकशाहीची गरज आहे। 26 जानेवारी 1950 ला परस्पर विरोधी जीवनात आम्ही प्रवेश केला। राजकीय जीवनात समानता आली, आर्थिक आणि सामाजिक जीवनात आम्ही समानता आणू शकलो नाही। आज जसंच्या तसं 25 नोव्हेंबर 1949 ला बाबासाहेबांनी म्हटलेलं हे वाक्य आज या ठिकाणी त्याचे पुनरुच्चार होते। 76 वर्षानंतरही ते जसंच्या तसंच आहे। आजही आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या आम्ही असमान आहोत आणि म्हणून ही समानता प्रस्थापित करण्याचं काम भारतीय म्हणून आमचं। पण आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय, विचार, विश्वास, अभिव्यक्ती यांचं स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा केला ना आपण संकल्प 26 नोव्हेंबर 1949 ला। मग 26 नोव्हेंबर 1949 ला ही शपथ आम्ही घेतली असेल आणि तेव्हा संविधानकारांनी ही शपथ इथल्या प्रत्येक भारतीयांना दिली असेल, आजही तीच शपथ घ्यावी लागत असेल, आजही भारतीय संविधानासमोर आणि भारतीयांसमोर तेच प्रश्न असतील, तर आपण भारतीय म्हणून कुठे कमी पडलो याचं मूल्यमापन झालं पाहिजे। आणि म्हणूनच या देशात असं म्हणावं लागते की भीमा तुझ्या मताचा माणूस शोधत आणला, भीमा तुझ्या मताचा माणूस शोधत आणला, माणूस तुझ्या मताचा मी का न होऊ शकत। लोक तुझ्या मताचे 5 शोधत आणला, लोक तुझ्या मताचे 5 शोधत आणला, सुरुवात स्वतःपासून मी का न करू शकलो। घातकांच्या वागण्याने होऊन व्यथित मी, घातकांच्या वागण्याने होऊन व्यथित मी, माझ्यातलाच भीम मी का उणे करत गेलो। इंदू रमेश गंगाधर तू पाहिले मरताना, इंदू रमेश गंगाधर तू पाहिले मरताना, तुझा राजरत्न मी का न होऊ शकलो। भीमा तुझ्या मताचा माणूस शोधत आणला। संविधान भारताचे आणि तू दिला तो धम्म, संविधान भारताचे आणि तू